प्रत्येक गोष्टीत जात आणायची, धर्म आणायचा आणि भांडणं लावून द्यायची, वाद लावून द्यायचे, द्वेष लावून द्यायचा आणि त्याचा मतांमध्ये वापर करायचा आणि मतांचा पुन्हा पैसा वसूल करण्यासाठी आर्थिक धंदे, काळे धंदे आपले चालवण्यासाठी वापर करायचा. ही एकूण भारताची अवस्था आहे. UGC नावाची एक संस्था आहे, विद्यापीठ नियंत्रक आयोग. ते विद्यापीठांचं नियंत्रण करत राहते ही संस्था आणि तिचे मूळ हेतू चांगले आहेत, विद्यापीठं चांगली झाली पाहिजेत पण तिथंही पुन्हा जातकारण, धर्मकारण असं चालूच असतं सगळं. मी परवाच्याच व्हिडिओत म्हणालो होतो की त्यातले राजकीय पक्ष हाकला. विद्यापीठांमधले राजकीय पक्ष सगळे हाकलले पाहिजेत. विद्यार्थ्यांना राजकारणाचे वेगळे धडे देता येतील, राज्यशास्त्र शिकवता येईल, संसद शिकवता येईल, संविधान शिकवता येईल, नागरिकशास्त्र शिकवता येईल. ती विद्यापीठात तरतूद आहे. त्यामुळे राजकीय पक्षांच्या कार्ट्यांनी जाऊन तिथं आपापल्या टोळ्या तयार करणं आणि पुन्हा भांडणं करणं आणि यांच्या मागं पुन्हा धर्मकारण, जातकारण यांना हाकला असं मी म्हणालो होतो. हाकललंच पाहिजे. फार घाण गोष्ट आहे ती. म्हणजे मी त्या विद्यार्थी चळवळीत स्वतःच काम केलेलं आहे. आत्ता लक्षात येतं विद्यापीठांच्या विद्यार्थ्यांचं वाटोळं. आपल्याकडे संशोधनं घडत नाही आहेत आणि विद्यापीठं मोठी होत नाहीत. आपल्याकडं स्वतंत्र संशोधकच नाहीत. आपण असेंबल करणारे कामगार आहोत, हमाल आहोत असं मी म्हणालो होतो. दुसऱ्यांनी शोधायचं आणि आपण त्याच्यावर रोपणं करायची असल्या घाणेरड्या उद्योगातले लोक आहोत. भारतीयांमध्ये संशोधन वृत्ती नाहीच आहे. त्याची कारणं 3 गोष्टींमध्येच आहे. एक तर राजकारण, दुसरं जातकारण आणि धर्मकारण यांचे कब्जे विद्यापीठांवर होऊन बसलेत आणि UGCवर ते आहेत. 10-12 वर्षापूर्वी रोहित वेमुला नावाच्या मुलानं हैदराबादला यांच्या या जातवादाला कंटाळून आत्महत्या केली होती. त्यावेळेस ती स्मृती इराणी नावाची कोणतरी बाई होती आणि कोणतरी आणखी एक मंत्री होता आंध्र प्रदेशला, हे सापडले पण होते. म्हणजे या इराणीबाईची एकदा जात शोधली पाहिजे. हिचा काही संबंध नाही हिंदू धर्माशी आणि काही, आणि तरी ही घाणेरडे चाळे करत बसली आहे. ते हिंदुत्व नावाचं काहीतरी चालू असतं, इस्लामी नावाचं काहीतरी चालू असतं. पहिली गोष्ट म्हणजे भारतात ना जात आणि धर्मच काढून टाकण्याची गरज आहे. काही गरज नाही या धर्मांची आणि जातींची. किळसवाण्या गोष्टी आहेत त्या आणि त्यांच्या पाळायला पण हरकत नव्हती. पण हे पाळत नाहीत नुसत्या. आपल्या घरात पाळीव जनावरासारखी जात आणि धर्म आपापल्या कोपऱ्यात बांधून ठेवावी असंही नाही कळत. ते तिथली घाण उचलून आणून समाजावर फेकत राहतात आणि समाजात मारामाऱ्या लावून देतात या जाती आणि धर्म आणि द्वेष करायला शिकवतात. आणि तेच संस्कार आहेत. काही टोणग्यांचं म्हणणं आहे, जे जातीय अहंकाराच्या ढेकरा देऊन बसलेले टोणगे आहेत, त्यांचं म्हणणं असं आहे की आता कुठं राहिलाय जातवाद. हे त्यांचं वाक्यच जातीयवादी आहे. ते स्वतःची जात सोडायला तयार आहेत का? भारतीय माणूस व्हायला तयार आहेत का? संविधान मानायला तयार आहेत का? आणि कुठं राहिलाय जातवाद वगैरे? गल्लोगल्लीन घराघरात जातवाद आहे. राहता की नाही या देशात? तसेही तुम्ही परकेच आहात आणि राज्य केलं, तुम्हीच जाती पाडल्या, तुम्हीच म्हणता आता कुठं राहिलाय जातवाद. तुमचं झालं ना ढेकरा देऊन. सगळ्या अख्ख्या देशाला जातींच्या टाचांखाली दाबून ठेवलं. उच्च नाही कोणी. आम्ही एकटे उच्च आणि बाकीचे क्षुद्र, अस्पृश्य, दलित. माणसांची समानता नाही तुम्हाला मान्य आणि जातवाद आहे आणि आरक्षणाला विरोध करणारे आहेतच ना. आरक्षण कशाला लागतं? ते आमच्या बरोबरीला येऊन बसतात. तुमची बरोबरी लायकी आहे का तुमची? आणि कशात लायकी आहे? तुम्हाला येतं काय? जातीय भांडवल करून तुम्ही जगणार आणि आरक्षणाला विरोध करणार. आरक्षण का दिलंय? तर ते आमच्या बरोबरीला येऊन बसतात आणि बघा ना 35% 85% बरोबर बसतात. असलं नाही आहे काही. आणि दिलं तर काय बिघडतं? भारतीयच आहेत ना ते. तुम्ही म्हणालात ना दलित आहेत आणि अस्पृश्यता आणि क्षुद्र आहेत म्हणून. अस्पृश्यता पाळणाऱ्या जाती तुमच्या, आणि आजही तुमच्या मनात आहेच ना ते. तुमचे जातीय समूह तयार आहेत. तुमचे कुठले कुठले महासंघ ना अमुक संघ कशाला लागतात या देशात? महासंघ 50% आरक्षण आहे तुम्हाला. तुमच्या 2-4 त्या तथाकथित उच्च त्या जातींना 50% आरक्षण आहे या देशात. त्याच्यावर नाही बोलणार.
आणि बाकीच्या सगळ्या दलित जाती, ओबीसी जाती आणि ते सगळ्या 50% कोंडून ठेवल्यात. शेकड्यांनी, हजारोंनी जाती आहेत. हजारो जातींना 50% आरक्षण आणि तुमच्या 2-4 टुकार जातींना 50% आरक्षण. हा तरी भेद कळतो का? आणि मग आरक्षण कशाला द्यायचं आणि कुठे दिलंय? 2 पातळ्यांवर आहे, सामाजिक आणि शैक्षणिक. तर तुमची उच्चता चालू असते अजूनही, तर ती त्यांना नीच लोकांना दिलंच पाहिजे ना आरक्षण. आणि तुम्ही भारतीय असाल ना, भारतीय असाल तर समतेनं विचार कराल ना, समजुतीनं. तर आता युजीसीचं नाटक झालं. रोहित वेमुलाची आत्महत्या घडल्यानंतर रोहित वेमुलाची आई आणि आणखी 2-3 मुलांच्या जातीय छळाला कंटाळून सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं प्रकरण. आणि 2012-13च्या दरम्यान सुप्रीम कोर्टानं सांगितलं की या सगळ्या व्यवस्थेचं पुनर्निरीक्षण करा. विद्यापीठ पातळीवर तरी कुणाला जातीय धार्मिक भेद करून वागवू नका असं सुप्रीम कोर्टानं आदेश दिला आणि त्याची समिती नेमायचा सरकारला आदेश दिला सुप्रीम कोर्टानं स्वतः. तेही जातीयवादीच आहे, जातीयवादातच अडकलेलं आहे तेही. मग संसदेनं समिती बसवली की युजीसीच्या या जातीय भेदभाव जो होतो किंवा कुठल्याही प्रकारचा भेदभाव होतो याची एक समिती तयार केली की ह्याच्यावर काय करता येईल. दिग्विजय सिंह नावाचे मध्य प्रदेशचे जे मुख्यमंत्री आहेत, माजी मुख्यमंत्री, त्यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती तयार करण्यात आली. या समितीत 4 जण काँग्रेसचे होते, 16 जण भाजपचे होते, 16 जण भाजपचे आणि उरलेले इतर 4-5 जण इतर पक्षांचे लोक होते. या समितीनं अभ्यास केला आणि एक नवीन नियमावली युजीसीला सुपूर्द केली, जी सरकारच्या मंजुरीनंच केली. त्यात काय होतं तर कुठल्याही प्रकारचा भेदभाव, गंमत लक्षात घ्या, हा कायदा आधीचा पण आहे. सुप्रीम कोर्टानं 2012-13 साली जो काय आज्ञा दिली त्याच्या आधी पण हाच कायदा आहे की भेदभाव करायचा नाही महाविद्यालयीन पातळी, शाळा पातळी, शालेय व्यवस्था आणि विद्यापीठांच्या पातळीवर. त्याच्यात आत्ता समितीनं नव्यापैकी संशोधनं केली आणि संशोधनाच्या कलमं दिली. त्यात मजेशीर गोष्ट अशी आहे की कुणालाही कोणीही जातीवरनं हिणवायचं नाही, धर्मावरनं हिणवायचं नाही. आणि हे फक्त दलित आणि ओबीसी यांच्या बाबतीत नाही आहे. आदिवासी, दलित आणि ओबीसी कुणीही कुणाचा जातीय अपमान करू नये असं ते आहे, धार्मिक अपमान करू नये असं ते आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं लक्षात घ्या, आत्ताच्या या समितीच्या नव्या पद्धतीत अपंग आणि महिला यांचाही समावेश करण्यात आला आहे की महिला, अपंग आणि सर्व जाती, नुसत्या दलित ओबीसी नाहीत. म्हणजे विद्यापीठीय पातळीवर ब्राह्मणांचा सुद्धा अपमान नाही करायचा. तुमचे जातीय भेद आणि ही समितीनं शिफारशी केल्या. महिला तर सगळ्याच जाती धर्मांच्या आहेत. महिला म्हणून कुणाचा अपमान नाही करायचा. अपंगांना कुठली जात आली? अपंग या व्यवस्थेला जात नाहीये कुठली. अपंगांचा पण अपमान नाही करायचा, त्यांच्या अपंगपणावर टीका टिप्पणी नाही करायची आणि त्यांना अपमानजनक वाटेल असं काही बोलायचं नाही. आणि मग या दलित, ओबीसी, भटकेमुक्त, आदिवासी यांच्याबद्दल काही बोलायचं नाही. घाणेरडं नाही बोलायचं, काही अपमान नाही करायचा. जात, धर्म, लिंग आणि अपंगत्व यातनं अपमान नाही करायचा अशा शिफारसी त्यांनी केल्या. आणि युजीसीनं 13 जानेवारीला ते जाहीर केलं की ही नवी नियमावली आहे. आणि लगेचच उठले कोण. आपल्याकडे ते फार आलं नाही, दक्षिण भारतात जाणं शक्य नाही, कारण दक्षिण भारतवाले वरचा गोबरपट्टा ऐकतच नाही. ते गोमूत्र आणि गोबर खाणारे जे लोक आहेत ते खालची 4-5 राज्य ऐकतच नाहीत. महाराष्ट्र जरा आधीमध्ये असतो, थोडा वेळ इकडं थोडा वेळ इकडं, पण वरच्या ते गोबरपट्ट्यात चालू आहे. ईशान्य भारतातही फार चालू नसतं. मध्ये जो गोबरपट्टा नावाचा राजस्थान, उत्तर प्रदेश आणि बिहार, आणि मग ते उत्तर प्रदेशची निवडणूक 13 तारखेला शिफारशी लागू केल्या. 16 तारखेला लगेच करणी सेना, ब्राह्मण, बनिया आणि ठाकूर या जाती उठल्या राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेशातल्या.
तर उत्तर प्रदेशात आता विधानसभेच्या निवडणुका आहेत. कुणी मग ते पंतप्रधानाचा अपमान केला, मग भाजपच्याच विरोधात आंदोलन, मोदी काय तेली जातीचा आहे वगैरे वगैरे, त्याची जातीचा उल्लेख केला. आणि कुणीतरी तलवारी बिलवारी दाखवून बिलं आम्ही छाटून टाकून हे मान्य नाही करणार. 13 तारखेला नियमावली लागू, 16 तारखेला आंदोलन चालू, 16 जानेवारीला. ते यात कळतं ना कोणी केलंय ते आणि का केलंय ते. म्हणजे केंद्र सरकार स्वतःच पुरस्कृत असलेलं या गोंधळ आहे. बरं, ते छटाक लोक उठले आणि मग त्यांनी आंदोलन केलं आणि टी व्हीवर लगेच सुरू, राष्ट्रीय आंदोलन. आमच्याकडे नाही झालं, खालच्या दक्षिण भारतात नाही झालं, ईशान्य भारतात नाही झालं, काश्मीर, हरियाणा, पंजाबमध्ये नाही झालं. तर राष्ट्रीय कसं झालं? हे मधली 2-3 राज्य, राजस्थान, बिहार आणि उत्तर प्रदेश, इथं ते टोळकी उभी राहिली आणि त्यांनी आंदोलन सुरू केलं की ते राष्ट्रीय आंदोलन. आणि टी व्हीवाल्यांनी वाजवायला सुरुवात केली. तर टी व्हीवर आता काही वाजायला लागलं तर ते सरकार पुरस्कृतच असतं, भाजप पुरस्कृतच असतं उघडपणे. पीएमओ मध्ये तो हिरेन जोशी कुठं हलवलाय म्हणे, तो बातम्या देतो सकाळी सकाळी, आज काय चालवायचं म्हणून. हे उघड आहे ना आता. शिफारसी लागू करून त्याचा राजकीय वापर काय करायचा, तो राहुल गांधी निघालाय आता. 78 वर्षात त्या राहुल गांधीला, काँग्रेसवाल्यांना, कोणाला तरी एकाला कळलं की इथले मुख्य प्रश्न हे दलित, आदिवासी, इतर मागासवर्गीय यांचे आहेत मुख्य प्रश्न. हे मुख्य प्रवाहातच नाही आहेत देशाच्या आर्थिक प्रवाहात. सगळ्या जागा बळकावून बसलेले हे वरच्या 2-3 जाती आहेत, सगळ्या जागा यांच्याकडे आहेत. म्हणजे जातवाद नाही राहिला हो का? सुप्रीम कोर्टात किती दलित, आदिवासी अध्यक्ष, न्यायाधीश आहेत? हायकोर्टापासून वर बघा, विद्यापीठांची स्वतःची अवस्था बघा, कुलगुरूंच्या जाती काढा. आणि कुठं जातीवाद राहिलाय? मग या जागा काय आपोआप भरल्या जातात? ते मेरिटवर भरल्या जातात. यांच्याकडे मेरिट नाही. 78 वर्षात दलितांमधले काही लोक बुद्धिमान नाही झाले. आणि आरक्षण दिलं म्हणता, कुठल्याही क्षेत्राचं आरक्षण 80% पदं रिक्त आहेत. मी अनेक वेळा सुचवलं भाषणांमधनं आणि लेखांमधनं की एकदम आरक्षण खरंच 50 पासून आजपर्यंत 25 पर्यंत 75 वर्षात आरक्षणाचा लाभ किती झाला त्या जातींना याचा एकदा डाटा मांडा ना. सगळा डाटा मांडा. 65 ते 80% जागाच भरलेल्या नाहीत ज्यांच्यासाठी आरक्षित आहेत त्या. मग हे बळकावल्या कुणी? आणि म्हणे जातवाद कुठं राहिलाय आता? हा काय जातवादाचा हाच प्रकार आहे ना सगळा. तुम्ही बळकावून बसणार सगळं आणि भारतीयांना समान नाही लेखणार, तुमच्या टाचेखाली राहिले पाहिजेत म्हणणार. आणि त्या कायद्याचा लाभ तुम्हालाही होता ना. ती जातीय धार्मिक टीका-टिप्पणी नाही करायची, अपमान नाही करायचा, म्हणून मग तुम्हालाही ती सवलत होती ना. तुमचाही कोणी तुमच्या जातीच्या नावानं उल्लेख करून बोलणार नाही, अपमान नाही करणार. त्या राखीव जागांचा एकदा बसा, हिशोब करा. सरकारनं अहवाल करण्यापेक्षा या दलित संघटनांना, आदिवासी संघटनांना मी नेहमी सुचवलंय की तुम्ही तुमची माणसं नेमून करा ना, की खरंच आरक्षणाच्या कुठल्या जागा राखीव होत्या. ते उपलब्ध आहेत ना आकडे. राखीव जागांच्या 50 पासूनच्या 25 पर्यंतच्या, म्हणजे 75 वर्षातल्या जागांच्या आरक्षणांच्या याद्या तयार आहेत ना. त्या भरल्या गेले की नाही याचा अभ्यास कराल की नाही? त्या कुणाच्या तरी वळसणीला जाऊन आपली पदं भुषवत बसायची ना, आपापले लाभ घ्यायचे. तुम्हाला तुमच्या जातींचं एवढं पडलं, दलित मतं पाहिजेत आणि आदिवासी मतं पाहिजेत आणि ओबीसी मतं पाहिजेत. तुमचं तुम्हाला करता येत नाही का यंत्रणा? तुम्ही लाखो करोडोच्या सभा घेता आणि अब्जावधी रुपये खर्च करता त्याच्यावर. एकदा कोटा काढा ना, पैसे बजेट तयार करा आणि या देशाच्या आरक्षणात काय काय घडलं याचा अभ्यास करा ना पैसे गोळा करून. ते सरकारवर काय अवलंबून राहता? सरकारच जातीवादी आहे तिथली. जाती नसतील तर सरकार पण बसणार नाहीत ना इथं. धर्म आणि जातीच्या खेळावर तर चाललंय सगळं. संविधान आणि भारतीयत्वाच्या जीवावर निवडणुका होतात का काय या देशात? एक तर ईव्हीएम
आणि दुसरं जात धर्म. लावा भांडणं आणि घ्या मतं. आता UGCचाही वापर तोच होता या नियमावलीचा. सरकारनं दिलं 3 दिवसातच पेटून. तो राहुल गांधी निघालाय बाजू घ्यायला. तर आता राहुल गांधीच त्या दलित, OBC आणि त्या भटक्यामुक्त आदिवासींमध्ये लोकप्रिय होतोय. हे म्हटल्यावर हे जागे झाले. एक चांगल्या नियमावलीचं ज्याचा सगळ्याच देशाला लाभ आहे, यांनी भांडवल सुरू केलं. हे करा आंदोलन तुम्ही. आणि सरकार म्हणायला मोकळं केंद्रात बसलेलं. बघा बघा बघा, आम्हाला दलितांचा, आदिवासींचा, भटक्यामुक्तांचा, इतर मागासवर्गीयांचा, अल्पसंख्याकांचा किती कळवळा आहे. आम्ही कायदे केले आणि याला विरोध सुरू केला उच्च जातीयांनी. म्हणजे हे स्वतःची ती जी प्रतिमा आहे दलित विरोधी, ती बदलायला वापरायला निघाले हे राजकारण म्हणून. आणि प्रचाराला सुरुवात झाली. बघा आंदोलनं, यांनीच आंदोलनं पेटवून द्यायची. यांच्याच हातातले हस्तक हे लोक. या हस्तकाने आंदोलनं करायची आणि चित्र असं उभं करायचं की बघा बघा आम्ही द्यायला निघालो, पण हे असंतोष, 3.5% असंतोष 96% हवी. गप्प नाही करता आंदोलन गप्प नाही करता आलं. बाकीचे आंदोलनं तुम्ही चिरडून टाकता, शांत करता, अटका करता, फटके टाकता, ते बुलडोजर चालवतात पोलीस काय झोपा काढत होते आंदोलन. पोलिसांनी विरोध केला आणि टीव्हीवाल्यांनी वाजवलं राष्ट्रीय आंदोलन, राष्ट्रीय आंदोलन. आणि पुन्हा सुप्रीम कोर्टात लगेचच याचिका. 16 तारखेला याचिका दाखल आणि सुप्रीम कोर्ट आपलं कार्यतत्पर, प्रचंड कार्यतत्पर. जातीय भानगडीत, धार्मिक भानगडीत दलित, मुसलमान वगैरे सापडले की ठेवायचं तसंच लटकवून. 5-5 वर्ष कसलीही हे नसलेली, 5-5, 6-6 वर्ष, 24-24 वर्ष तुरुंगात काढायला लावायचे दिवस. हे सुप्रीम कोर्ट आपलं लगेचच तातडीनं त्यानं स्टे दिला. स्थगिती. जातीय खेळ आहे हा सगळा जातीय खेळ आहे. आणि स्वतः समाज माध्यमांमधनं दखल घेऊन वगैरे एवढे गुन्हे करतायत, तेव्हा सुप्रीम कोर्ट समाज माध्यमांची दखल घेत नाही. जणू असं दाखवतं की आमचा समाज माध्यमांचा संबंध नाही. आणि हे जे तथाकथित फालतू राष्ट्रीय आंदोलन उभं राहिलं, लगेचच सुप्रीम कोर्ट जागा झालं. तिथले जे कोण जातीयवादी न्यायाधीश आहेत त्यांनी सुरुवात केली आणि लगेचच स्थगिती बिगिती. राजकारण आहे ती तुमची जातीची. एवढं भोंदूत बावळट समजतात काय देशाला? आपण सगळे भाऊ मिळून खाऊ. जातीय वर्चस्वाचाच खेळ आहे हा सगळा. आणि ती काय बामणपणी आणि ठाकूर मतं तर जातच नाहीत कुठं. त्यांचा प्रिय पक्ष येतो. त्यांना माहिती आहे आंदोलनांची ढोंग केली तरी ही लोक जात नाहीत कुठंच. मोदीला शिव्या घालायचे वगैरे ह्या नेत्या आहेत जुन्या. काय करतो गोबेल नीती. आपणच आपल्या विरुद्ध आंदोलनं सुरू करायचे, आपणच पहिल्यांदा जाऊन याचिका दाखल करायच्या, प्रश्न मिटवून टाकायचे. हे भार झालं आता. तुमचे राडे कळतात सगळ्यांना. केला राडा तुम्ही आणि स्थगिती दिली वगैरे. सुप्रीम कोर्टानं स्वतःच्याच निर्णयाला स्वतः स्थगिती दिली. बावळटपणाचा कळस झाला हा. अहो तुम्हीच सांगितलं होतं ना, समिती नियमावल्या तयार करा. मग ते नियमावल्या अंमलात आल्या आणि मग तुम्हीच नाटक करायचं स्थगितीचं. आणि मग आता पुढची तारीख, याच्यात उत्तर प्रदेशातले निवडणुका येणार. मग राजस्थानमधले जे डुप्लिकेट मतदान आहे, बिहारमधलं जे डुप्लिकेट मतदान आहे, त्यांच्या टाळक्यावर परिणाम झाला पाहिजे की बघा दलित हितैषी आहेत आणि बामणपणी यांना सुद्धा सरकार विरोध करते म्हणून. खूप ढोंग आहे बुवा, खूप ढोंग आहे. किळसवाण आहे सगळं. एक साधं मत मिळवण्यासाठी आणि त्या मताच्या आधारावर भ्रष्टाचाराचा पैसा मिळवण्यासाठी आणि जात वर्चस्व स्वतःचं या देशावर टिकवण्यासाठी तुम्ही काय नाटकं कराल ना, सांगता येत नाही. तुम्ही भारतीय नाही आहात. तुम्हाला भारतीय व्हायचं नाही आहे. भारताची जी बहुसंख्य जनता आहे ना, मोठीच्या मोठी, तिला तुम्हाला राजकीय, आर्थिक आणि सामाजिक सत्ताच गाजवायची आहे.
आणि तो विरोध व्हायला लागलाय त्या आंबेडकर बाबाचा जन्म या देशात झाल्यामुळं झालं असं की त्यानं संविधान तयार केलं, ती समानता तुम्हाला ती मान्य नाही आहे. तुम्ही जे बुडा आपटत बसताना आरक्षणाच्या नावानं आणि जात आता कुठं राहिली वगैरे, ही जी ढोंग आहेत ना तुमची, जात नाही राहिली तर व्हा भारतीय, व्हा माणूस. दाखल्यावर भारतात संविधानानुसार आपल्या मुलांच्या आणि स्वतःच्याही दाखल्यावर माणूस असं लिहिण्याची परवानगी दिलेली आहे. तुम्ही सगळे धर्म आणि जाती नाकारू शकता, माणूस आणि देश आहे म्हणून भारतीय होऊ शकता. पहिल्यांदा सुरुवात तुम्ही करा जर तुमच्या डोक्यात जातवाद संपलाय तर. आणि अजून परिस्थिती गरिबीचीच आहे, अजूनही भेद केले जातात. दलितांना दलित म्हणूनच वागवलं जातं, अत्याचार केले जातात, फोडून काढलं जातं. काही केसेस ऐकू येतात ना हो, ते भोतमांगे कुटुंबाचं करणार काय? कितीतरी ठिकाणी मारतात ना हो. दलित महिलांवरच्या बलात्काराचे आकडे काढा, उपलब्ध आहेत सरकारकडेच. 3 पैकी 2 बलात्कार दलित महिला आहे म्हणून होतात. विकृत आहे हो. येऊ द्या ना जरा मानवीपणा तुमच्यातला जागा करा ना, व्हा ना माणूस. काही जाती भीती तुम्हाला देत नाही तो. कसलं बोडक्याचं वर्चस्व. 1000 वेळा बोलून झाले हो, तोंडानं खाताना बुडानं हाकता तुम्ही लोक. समान म्हणून जगू ना, भारतीय म्हणून जगू ना. तुमच्या या जात धर्मामुळं देशाचा विकास व्हायला तयार नाही, संशोधनं घडायला तयार नाहीत, पोरं अशी उच्च मेंदूची व्हायला तयार नाहीत, चांगलं साहित्य जन्माला येत नाही आहे, चांगल्या कला जन्माला येत नाही आहेत. सगळीकडे वाट लागली. चांगले चित्रपट नाहीत, चित्रकलेतही जातवाद, चित्रपटातही जातवाद, नाटकातही जातवाद, साहित्यातही जातवाद, संशोधनातही जातवाद, सारखं धर्मवाद आणि जातवाद. मोकळा करावा हा देश, माणूस व्हा. आणि ते काय हिंदू राष्ट्र बनवायचं आहे, काय करणार हिंदू राष्ट्र बनवून? कसली संशोधनं करणार तुम्ही? राष्ट्र आहे ना एक भारतीय, आणि राहू ना सगळे गुणाग्रवंतांना. सांगत आलेत ना पूर्वज सगळेच. तुम्हाला कशाला लागतात जाती आणि धार्मिक संघटना? ते जाती आणि धर्माच्या नावानं राजकीय पक्ष आणि राजकीय संघटना चालवणार आहेत, यांना बंदी घाला. विज्ञानावर सभा ठेवा, माणसं येत नाही तुमच्याकडं. ते कुठले तरी कथावाचक नावाचे भोंदे, ज्यांना स्वतःची काही अक्कल नाही, काही विचित्र बडबडत असतात. यांना एक बंदी घातली पाहिजे. बुळे आहेत ना, आणि सगळ्या धर्मांचे बुळे. माझं तर स्पष्टच मत आहे, सगळ्या मशिदी, सगळ्या मंदिरं, सगळे चर्चेस, सगळे जैनांची मंदिरं सगळी बंद केली पाहिजेत. जैन आणि बुद्धानं सांगितलंय महावीरानं की देव नसतोच, त्याचीच देवळं बांधून ठेवलीत. त्यांना तरी अक्कल आहे का की याची देवळं नाही बांधू, नको तिथं संपत्ती नाही खर्च करू. एवढ्या मशिदी, देवळं सगळ्या धर्मांची जे काही बांधून ठेवलीत ना, यात ही सगळी विकून त्यांच्याकडे असलेला पैसा जर समाजासाठी वापरला ना, सगळे प्रश्न सुटतील. इथं शेतीचे प्रश्न सुटले पाहिजेत, पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजेत, वीज, रस्ते, शिक्षण, या मूलभूत गरजा आहेत. ते हे बुळे आहेत ना सगळ्या धर्मातले, साधू नावानं जगणारे फकीर, आणि मग प्रिस्ट आणि श्रमण आणि भिक्खू, यांना बंदी घाला. त्यांना सांगायचं तुमच्या घरात तुम्ही रोजगार करा, 10 ते 5, 6 काय असेल ना, तुमच्या पोटाचा रोजगार तुम्ही करा, आणि मग 6, 5 ते सकाळी पुन्हा 10 काय जे भोंदूगिरी करायची ना धार्मिक ती करा. आयतं बसून चालणार नाही. आणि प्रवचनं देऊ नका, तुम्हाला काही अक्कल नाही आहे. तुम्ही काही थापा मारणार पुराणातल्या. तर महावीर आणि बुद्धानं सांगितलंय देव नसतो, धर्म नसतो, तर त्यातनं ते लोक बाहेर आले पाहिजेत. आणि बाकीच्या सगळ्या मशिदी, चर्चेस, बस तुमच्या घरात जे काय करायचं ते करा. देव चराचरात भरलेला आहे ना, इथं हात जोडा, इथं नमाज पडा, ते करा काय करायचंय ते. देव जर सृष्टीच्या कणाकणात भरलेला आहे, तर तुम्हाला लागतात कशाला मशिदीन, चर्चेस आणि देवळं, अमुक तमुक. किती पैसा वाया गेले 1,500 वर्ष ते देशाचा. धर्म आणि तुमचं पाळा ना तुम्ही. देव आणि काय असेल श्रद्धा तर घरात पाळा. देवावर खरंच श्रद्धा आहे का तुमची? कणाकणात भरलाय ना, तुमच्या अंगातच लाखो करोडो देव भरलेले आहेत. मोजा शरीराचे कण,
आणि स्वतःलाच नमस्कार करा, देवाला पोहोचेल. आणि त्यानं मागणी केली का माझी एवढी देवळं बांधा, मग असं चकाचक असलं पाहिजे, रंगरंगोटी असे करा आणि रात्रभर दिवा जाळा. त्याला दिसत नाही रात्री. तोच जगाचा निर्माता आहे असं मानता ना तुम्ही. खर्च करा शिक्षणावर. सैन्य आणि ते काय काय आहे, लागतं खर्च खूप. रस्ते नाहीत, पाणी नाही हो देशातल्या गावांना. जंगलं मेली सगळी, जंगलं जाळतोय तो अडाणी. भारताचं उत्खनन चालू आहे सगळं, आणि ते करा चांगला देश, तुमच्याही पिढ्या सुखानं जगतील. स्वतःच्या पुढच्या पिढ्यांचा तरी विचार करावा. या जातवादाचं शेवटचं टोक काय, या धर्मवादाचं शेवटचं टोक काय, हे जो काल्पनिक दैववाद आहे त्याचं शेवटचं काय टोक आहे, कुठं जाणार आहोत आपण, पुढच्या पिढ्या कुठं जाणार आहे तुमच्या, त्या सुखानं जगणार आहेत का काही एकमेकांचा द्वेष करत करतच जगणार. आज तुम्ही दुसऱ्याच्या कुठंतरी तुमच्या अर्थसत्ता राजसत्ता तुमच्या हातात आहे म्हणून, समाजसत्ता तुमच्या हातात आहे म्हणून दुसऱ्यांचा हे द्वेष कराल, त्यांच्या केसेस चालू देणार नाही, त्यांच्यावर अन्याय कराल. उद्या ते उसळणार, मग तुमच्यावर पुन्हा अन्याय करणार, मग तुम्ही उसळणार, त्यांच्यावर अन्याय करणार. हे कुठपर्यंत चालणार आहे, हे थांबवलं पाहिजे ना. आणि जर समानतेचे कायदे मांडले जात आहेत तर ते केले पाहिजेत ना. त्या विद्यापीठांमध्ये शाळांमधनं धर्म जाती बाहेर काढा. आता भारतीय लिहायचं असेल तर भारतीय अशी नोंद करा स्वतःच्या दाखल्यांवर, माणूस अशी करा. आणि आपल्यासाठी आदर्श ग्रंथ, दिशादर्शक ग्रंथ संविधान आहे, आणि तो काळानुसार वैज्ञानिक बदल करायला स्वतःच संधी देतो. संविधान म्हणाले की मी कोण शेवटचा शब्द नाही आहे. संविधान म्हणतं माझ्यात काळानुसार वैज्ञानिक दृष्टीनं बदल करा. समाजाच्या हिताचे निर्णयाच्या वेळेस माझ्याकडून काही राहून गेलं असेल तर त्यात बदल करा, भर घाला, कमी करा त्यातून काही. हे संविधानानं परवानगी दिली आहे. जरा मोठं होऊ ना, मेंदूना माणूस हो. हा एकच जन्म मिळतो, तो सार्थकी करू ना माणूस म्हणून. त्यामुळे ते UGC बद्दल ते जे काही चाललंय, जातीय संघटना बंद करा. कसले अभिमान आणि कसलं काय, आणि हे बुवे सगळे बंद करा. फार या देशाचं आर्थिक बजेट शिक्षणावर किती आहे आणि धर्मावर जातीवर किती आहे, एकदा विचार करावा दादा लोक. आणि तयांना तुम्ही, तुमच्याकडे जबाबदारी दिली जाते की ती धर्म आणि जातीचे कर्मकांडांची तुमची ठेकेदारी. आणि खरं तर तुमच्यावरच जास्ती अन्याय केल्यात जातींना आणि धर्मांनी पण. तर सगळ्यांनी आपण भारतीय होऊ ना, माणूस होऊ ना, आणि संविधानानुसार चालू ना. कुठले तुमचे धर्माचे नियम आणि कुठल्या जातीचे नियम बंद करू. फार कळवळून वाटतं, हे बंद झालं पाहिजे सगळं. फार घाणीत अडकलोय आपण. जात धर्मात भांडत बसलोय. पुढारी करतायत आर्थिक भ्रष्टाचार, उद्योगपती करतायत आर्थिक भ्रष्टाचार, आणि आपण संपत चाललोय. पुढच्या पिढ्यांची काळजी करा.